आपण पाहू शकाल मैदानामध्ये ओपनिंग जोडी धारोल संघाची कवी शेंडे आणि अनिल शेंडे. चला ओपनिंग जोडी मैदानामध्ये पाहू शकाल आपण कवी शेंडे आणि अनिल शेंडे. आणि 4 ओव्हरीचा सामना असेल. सेकंड राऊंडचा सामना 4 ओव्हरचा असेल. दोन्ही संघांनी नोंद घ्यायची आहे. आणि गोलंदाज असेल तो चंदर. पंचांचा येतोय ग्रीन सिग्नल. पंचांच्या उजव्या साईडने गोलंदाज तयार. पहिला चेंडू टाकण्यासाठी सज्ज. आणि आल्या आल्या कवीने आपल्या बॅटमधून दाखवलं हा A1 क्वालिटीचा ब्रँडेड षटकार. पहिलाच आल्या आल्याच 6 धाव्यांवर पाठवलाय आणि संघाचा खाता ओपन झालाय 6 धावेने. तुम्हाला पाहूया पुन्हा पुढील चेंडू कवीसाठी. पहिल्याच बॉलवर येतोय ब्रँडेड A1 क्वालिटी षटकार. आता पुढचा चेंडू पाहूया. पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्नात पाहूया किती धावांसाठी येतोय. हा उचलतोय फेकतोय तोपर्यंत 2 धावा पूर्ण. चांगल्याशी रनिंग पाहायला मिळते आपल्याला मैदानामध्ये. चांगल्याशी रनिंग पाहायला मिळाले आपल्याला मैदानामध्ये. चांगलं असं क्षेत्ररक्षण सुद्धा केलंय जयने. पुढील चेंडू कवीसाठी पुन्हा एकदा उंचावर मारण्याचा प्रयत्नात पाहूया किती धावांसाठी ते उचलतोय फेकतोय तोपर्यंत 1च धाव पूर्ण. त्यापर्यंत चंद्रने 3 चेंडू टाकलेत आणि 9 धावा खर्च केल्यात. अजूनही 3 चेंडू शिल्लक. पुन्हा एकदा बॉलर तयार. पाहूया आता स्ट्राईकला असेल तो अनिल. आणि हा उंचावर मारण्याचा प्रयत्नात आणि आल्या आल्या झेल. चांगल्याशी जयने झेल टिपली. आता अनिलची जागा भरून काढण्यासाठी जाते तो जितेंद्र. एक ऑलराउंडर. पाहूया पुढील चेंडू जितेंद्रसाठी. जितेंद्र शेंडे. पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न पाहूया किती धावांसाठी चालते. 2-2 फिल्डर त्याच्या मागे धावतात आणि उचलतात फेकतात तोपर्यंत 2 धावा पूर्ण. चांगली अशी
रनिंग पाहायला मिळते आपल्याला मैदानामध्ये दोन्ही बॅट्समन. अजूनही पहिल्या षटकातला एक चेंडू शिल्लक. पाहूया कोणाच्या नावावर पडतोय तो, जितेंद्र क्या बॉलरच्या. उंचावर मारण्याचा प्रयत्नात पाहूया, हा येतोय चौकार. चौकाराने धावसंख्येत भर होते ती 15. एक ओव्हर नंतर स्कोर झालाय तो 15. दुसरा गोलंदाज सज्ज सुरेश पिवनचं दुसरं षटक हाताळण्यासाठी. पुन्हा एकदा उंचावर मारण्याचा प्रयत्न आणि हा पुन्हा एकदा येतोय षटकार. मागच्या पण टायमाला पहिल्या ओव्हरला कवीने पहिल्याच बॉलवर पहिला षटकार मारला होता पहिल्याच बॉलला, आणि आता पुन्हा एकदा दुसऱ्या ओव्हरला पहिल्याच बॉलला षटकार. पुन्हा एकदा पंचांच्या डाव्या साईडने गोलंदाज तयार. पुन्हा एकदा उंचावर मारण्याचा प्रयत्न आणि पाहूया, हा येतोय पुन्हा एकदा षटकार. बॅक टू बॅक 2 षटकार. पाहूया इथे षटकारची हॅट्रिक होते का. ही हॅट्रिक जर झाली तर आजच्या दिवसातला 8वा खेळाडू मानला जाईल षटकार हॅट्रिकसाठी. पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न, पाहूया किती धावांसाठी येतोय. जय उचलतोय फेकतोय तोपर्यंत एकच धाव पूर्ण. 1 धावेने धावसंख्येत भर होते ते 28. अद्याप 3 चेंडूंचा खेळ बाकी असेल. स्ट्राईकला आलाय तो जितेंद्र. पाहूया पुढील चेंडू जितेंद्रसाठी. उंचावर मारण्याचा प्रयत्न, पाहूया किती उचलते फेकते तोपर्यंत एकच धाव. एक धाव सुद्धा संघासाठी महत्वाची असते. अजूनही 2 चेंडू शिल्लक. पुन्हा एकदा स्क्वेअर कट मारण्याचा प्रयत्न आणि हा येतोय चौकार. अजूनही तिसऱ्या षटकातला शेवटचा चेंडू शिल्लक. अद्यापर्यंत 5 चेंडू टाकल्यात आणि 18 धावा खर्च केले सुरेशने. पुन्हा एकदा निर्धावाचा चेंडू. पंचांचा इशारा येतोय ओव्हर समाप्तीचा, आणि आता तीन ओव्हर नंतर धावसंख्या झाली ती 33. सॉरी 2 ओव्हर नंतर, सॉरी 2 ओव्हर नंतर धावसंख्या झाली ती 33. दोन ओव्हर नंतर स्कोर झालाय तो 33. आता येतोय तिसऱ्या स्पेलसाठी शरद. आल्या आल्या पहिला चेंडू चांगला टाकतोय.
पुन्हा एकदा उंचावर मारण्याचा प्रयत्नात पाहूया किती धावांसाठी येतोय. हा येतोय षटकार जितेंद्रच्या बॅटमधना. स्लोअर गतीचा चेंडू आणि तो चेंडू फेकून देतोय जितेंद्र बाहेर. पुन्हा गोलंदाज तयार. पाहूया पुढील चेंडू. पुन्हा एकदा एक धाव. लेग बायच्या सुरुवात एक धाव मिळाली. एक धावेने धावसंख्येत भर झाली ती 40. पुन्हा एकदा उंचावर मारण्याचा प्रयत्नात पाहूया. झेल बाद. चांगली झेल पकडली कवी शेंडेची. नऊ चेंडू आणि 26 धावेंची चांगली बॅटिंग करून केली आहे कवी शेंडेने. ओपनिंगचा फलंदाज आलेला तो कवी शेंडे. 9 चेंडू मध्ये 26 धावा. आता जातोय मैदानामध्ये न्यू बॅट्समन तो विशाल. चौथ्या क्रमांकाचा बॅट्समन मैदानामध्ये. आतापर्यंत 4 चेंडू टाकलेत आणि 7 धावा खर्च केल्यात. पुन्हा एकदा उंचावर मारण्याचा प्रयत्न पाहूया. हा येतोय चला षटकार. डगआउट मधून सेट होऊनच गेलता का काय. जेल्या जेल्या षटकार मारलाय. कसा आणलाय जोरात फुल. डगआउट मधूनच सेट होऊन गेलेला. पाहूया पुढील चेंडू. शेवटचा चेंडू असेल. तिसऱ्या षटकातला शेवटचा चेंडू. पुन्हा एकदा उंचावर मारण्याचा प्रयत्नात पाहूया. झेल बाद. आल्या आल्या षटकार मारल्याना दुसऱ्या चेंडूवर आउट होऊन चाललंय डगआउट मध्ये. आता पाहूया विशालची जागा भरून काढण्यासाठी कुठला बॅट्समन येतोय तो. धाव संख्या झाली ती 46. पाचव्या क्रमांकाचा बॅट्समन पाहू शकाल आपण मैदानामध्ये. योगेश. 46. शेवटचा षटक असेल. शेवटचा षटक हाताळण्यासाठी गोलंदाज तयार. गुरुनाथ पंचांच्या उजव्या साईडनं उंचावर मारण्याचा प्रयत्नात पाहूया. झेल बाद. मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नात पण फिल्डरच्या हातामध्ये जाऊन चिपकतोय बॉल. आता पाहूया पुढील बॅट्समन. सुनील. आता जो पुढील बॅट्समन 6व्या क्रमांकाचा मैदानामध्ये तुम्ही पाहू शकाल. एक ग्रामसेवक असतील तेच सुनील शेंडे.
पहिल्याच बॉलवर विकेट घेतोय गुरुनाथ. चांगली अशी शिकार केली त्याने. आत्ता पाहूया पुढील चेंडू सुनील साठी. 18 नंबरची जर्सी घातलेला फलंदाज उंचावर मार प्रयत्नात. पाहूया किती धावांसाठी तिकडनं उचलतोय फेकतोय. तोपर्यंत एकच धाव. एक धावेने धाव संख्येत भर झाली ती 47. आता स्ट्राईकला असेल योगेश. तो अद्यापर्यंत एकही बॉल नाही केला. तोच बॅट्समन पाहू शकाल आपण स्ट्राईकला. आणि काय आल्या आल्या दाखवतोय कार्पेटच्या माध्यमातून एक उचलतोय फेकतोय. तोपर्यंत एकच धाव पूर्ण. एक धावेने धाव संख्येत भर झाले ती 48. आता येणारे 3 चेंडू शिल्लक असतील. अजूनही 3 चेंडू शिल्लक असतील. पाहूया उंचावर मारण्याचा प्रयत्न. पाहूया किती धावांसाठी उचलतोय फेकतोय. तोपर्यंत रनआउटच्या स्वरूपात बाद होतोय सुनील. अजूनही या षटकातील 2 चेंडू शिल्लक. सातव्या क्रमांकाचा बॅट्समन पाहू शकाल आपण सुशील. पाहूया सुशील साठी. एक धाव. एक धावेने धाव संख्येत भर होते ती 50. आता शेवटचा चेंडू असेल. पाहूया पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न. पाहा किती धावांसाठी हा येतोय. चौकार. चौकाराने धाव संख्येत भर होते ती 54.
झाली ती अनंता आणि सुरेश. सूरज बाहेर जाणारा बॉल असेल त्याच्यामुळे हा नॉट आउट असेल. पहिल्याच बॉलवर चांगली शिकार गोलवली होती पण काय नशिबाची साथ नव्हती आणि नॉट आउट निघालेला. पुन्हा एकदा उंचावर मारण्याचा प्रयत्न पाहूया. हा येतोय A1 क्वालिटीचा ब्रँडेड षटकार. पाहूया पुढील चेंडू अनंतासाठी. पुन्हा एकदा स्क्वेअर कट मारण्याच्या प्रयत्नात आणि पाहूया किती धावांसाठी उचलतोय फेकतोय. तोपर्यंत एकच धाव पूर्ण. पाहूया पुढील चेंडू. हा उंचावरून मारण्याचा प्रयत्नात आणि हा काय पुन्हा एकदा एक षटकार. तसा स्ट्राईकला गेला तसाच पहिल्या बॉलवर षटकार आणि षटकाराने धाव संख्येत भर झाली ती 13. अद्यापर्यंत 2 चेंडूंचा खेळ बाकी असेल. पुन्हा एकदा बॅक टू बॅक दुसरा षटकार पाहायला मिळतो आपल्याला सुरेशच्या बॅटमधनं. मात्र दुपारच्या नाश्ताच इथे षटकाराच्या फटक्याने खायला चालू केलंय. लंच टाइम. पुढील चेंडू पाहूया. पुन्हा एकदा चांगला बॉल होता. चांगला सन्मान दिलाय. आता धावसंख्या झाली ती 19. आता येणारे 18 चेंडू आणि 36 धावांची गरज. दुसरा गोलंदाज तयार सुशील. पंचांच्या उजव्या साईडने तयार गोलंदाज. आता अनिलसाठी अनंतासाठी. पाहूया कशी गोलंदाजी करतोय तो सुशील. पहिला चेंडू आणि चांगला चेंडू. निर्धाव असा चेंडू. दुसरा चेंडू पुन्हा एकदा उंचावरून मारण्याचा प्रयत्न आणि झेल खाली येतोय. पाहूया झेल बाद. चांगली अशी जितेंद्र शेंडेने झेल पकडले. अनंत स्वस्तात बाद होते. 5 चेंडू आणि 7 धावा खेळतोय. स्वस्तात बाद.
पाहू शकाल आपण मैदानामध्ये राम जो एक घातकी फलंदाज मानला जातो. चांगला असा पाहूया, उचलतोय फेकतोय तोपर्यंत एकच धाव. आतापर्यंत 3 चेंडू टाकलेत आणि 3 चेंडू मध्ये 1 धाव आणि 1 विकेट प्राप्त केली आहे सुशीलने. पुढील चेंडू पुन्हा एकदा उंचावर मारण्याचा प्रयत्नात पण निर्धाव असा चेंडूची सांगतो होते. चांगली गोलंदाजी मानावी लागेल. आतापर्यंत 4 चेंडू टाकलेत आणि 4 चेंडू मध्ये 1 धाव खर्च केली आणि 1 विकेट प्राप्त केली. चांगली गोलंदाजी. पुन्हा एकदा निर्धाव असा चेंडू, पण काय 1 धाव चोरून पलवले ती आणि 1 धावेने धावसंख्येत भर झाली ती 21. आता शेवटचा चेंडू असेल. चांगला उंचावर मारण्याचा प्रयत्नात पाहूया, कवी शेंडे येतोय झेल खाली पाहूया आणि हा झेल बाद. दोन चेंडू खेळला आणि एकच धाव बनवले रामने. चांगली गोलंदाजी मानावी लागेल. अद्यापर्यंत पूर्ण 6 चेंडू टाकल्याने 6 चेंडू मध्ये 2च धावा खर्च केल्याने 2 विकेट प्राप्त केल्या. आता येणारे 12 चेंडू आणि 34 धावांची गरज असेल. चौथ्या क्रमांकाचा बॅट्समन पाहू शकाल आपण, रामदास. एक लेफ्टी बॅट्समन, लेफ्टी रायटी मैदानामध्ये पाहू शकाल आपण. गोलंदाज तयार अजय पंचांच्या उजव्या साईडने. पहिला चेंडू आणि पाहूया, उचलतोय फेकतोय तोपर्यंत 2 धावा पूर्ण. दोन धावा पूर्ण, 2 धावेने धावसंख्येत भर झाली ती 23. आत्ता समीकरण बदलले. 11 चेंडू आणि 32 धावांची गरज. पाहूया पुढील चेंडू, उंचावर मारण्याचा प्रयत्नात पाहूया, झेल खाली येतोय योगेश आणि चांगली झेल टिपतोय गोलंदाज अजय ने. चांगली अशी गोलंदाजी केली आणि त्याच्यात योगेशने झेल टिपलाय. पाचव्या क्रमांकाचा बॅट्समन पाहू शकाल मैदानामध्ये आपण, जयराम. पुढील चेंडू, गोलंदाज तयार अजय, उंचावर मारण्याचा प्रयत्नात पाहूया, एकच हातात निघना, एकच हातात पकडली गड्याना. उडी मारून
बेकार एकूच हातात गड्यांना कॅच पकडले उडी मारून ती. आता 6व्या क्रमांकाचा बॅट्समन जाते तो मैदानामध्ये, शरद. आल्या आल्या मोठा फटका खेळण्याचा प्रयत्नात, पाहूया किती धावांसाठी येतोय. आणि गचाल असं शतरक्षण मैदानामध्ये उचलतोय फेकतोय तोपर्यंत 2 धावा पूर्ण. आता येणारे 8 चेंडू आणि 30 धावांची गरज. पुन्हा एकदा निर्धाव चेंडूची सांगता होते मैदानामध्ये. शेवटचा चेंडू असेल. पुन्हा उंचावर मारण्याचा प्रयत्न, पाहूया. पुन्हा एकदा तो शतरक्षण आणि तिथे झेल, झेल बाद. चांगली गोलंदाजी मानावी लागेल. 6 चेंडू फेकलेत, 6 चेंडू मध्ये 4 धावा दिल्यात आणि 3 विकेट प्राप्त केल्यात अजयने. आता येणारे 6 चेंडू आणि 30 धावांची गरज. बॉलर असेल तो विशाल. चंदर. आता रामदासला कुठेतरी बॅक टू बॅक 5 मोठे फटके खेचावे लागतील. पहिला चेंडू. आता समीकरण बदलले. 5 चेंडू आणि 30 धावांची गरज. बॅक टू बॅक 5 षटकार खेचावे लागतील रामदासला. पाहूया. पुंचावरून मारण्याचा प्रयत्नात आणि एकच धाव. आता 4 चेंडू आणि 29 धावावरून. पुन्हा एकदा उंचावर मारण्याचा प्रयत्नात आणि झेल खाली येतोय योगेश आणि चांगली अशी झेल पकडतोय. आता 3 चेंडू आणि 29 धावांची गरज. पूर्णपणे सामना झुकून ठेवलाय धारोल संघाने आपल्या बाजूला. आतापर्यंत विशाल 3 चेंडू टाकतोय, 3 चेंडू मध्ये 1 धाव खर्च करताना 1 विकेट प्राप्त करतोय. आता न्यू 8व्या क्रमांकाचा बॅट्समन पाहू शकाल मैदानामध्ये, अनंता. पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्नात एकच धाव. आता लेफ्टी बॅट्समन ऑपर त्या साईडने जायचंय, लेफ्टी बॅट्समन आहे. निर्धाव असा चेंडू, पंच बोलून सांगतात खराब चेंडू आहे. आता
आता पुढील सामना असेल तो आउट. चांगला डिसिजन मैदानामधून पंचांचा येतोय. LB. शेवटचा चेंडू शिल्लक. गुरुनाथ. शेवटचा चेंडू असेल. मारण्याचा प्रयत्न. फेकतोय. इथून सामना विजय झालाय तो धारोळ संघ. चिंचवली संघाचा कर्णधार यायचंय आपण इकडं. हँडशेक करायचंय. यायचंय मॅन ऑफ द मॅच कवी शेंडे. 9 बॉल 26.